नमस्कार. इंग्रजी ग्रामरच्या या खास सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. अहो, कोणतीही भाषा शिकायची असेल ना, तर तिचा पाया म्हणजे तिचं फाउंडेशन एकदम मजबूत पाहिजे. आणि इंग्रजी भाषेचा पाया काय आहे? तर तो आहे वाक्यरचना. चला तर मग, आज हा पाया इतका पक्का करूया की त्यावर आपण सहज मोठी इमारत उभी करू शकू. तुम्हाला पण कधी कधी प्रश्न पडतो ना की हे इंग्रजी असं उलटं का चालतं. म्हणजे बघा, आपण मराठीत किती सहज म्हणतो राहुल आंबा खातो, पण हेच इंग्रजीत राहुल ईट्स अ मँगो असं होतं. अरे, ते खातो मध्येच कुठून आलं? हाच तर सगळा गोंधळ आहे. पण काळजी नका करू, कारण आज आपण हाच फरक इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की सगळा गोंधळ दूर होईल. बरं, तर आपली आजची ही सफर 5 जबरदस्त स्टेप्समधून जाणार आहे. सगळ्यात आधी आपण इंग्रजी वाक्याचं जे कोड आहे ना, ते सोडवणार. मग आपण बघणार आहोत वाक्याचं इंजन म्हणजे वर्ब. त्यानंतर त्या इंजनला चालवणारा ड्रायव्हर म्हणजे सब्जेक्ट. मग त्या दोघांना जोडणारी एक गोल्डन लिंक शोधणार आहोत. आणि शेवटी हे सगळं एकत्र करून एक परफेक्ट वाक्य कसं बनवायचं ते शिकणार आहोत. तयार आहात? चला तर मग, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्याला. हे जे इंग्रजी वाक्याचं कोडं आहे ना, ते आता आपण सोडूया आणि तुम्हाला कळेल की हे अवघड नाहीये, उलट एकदम लॉजिकल आहे. ओके, सगळ्यात बेसिक प्रश्न, वाक्य म्हणजे नेमकं काय? तर बघा, वाक्य म्हणजे शब्दांचा असा ग्रुप ज्याचा काहीतरी पूर्ण अर्थ लागतो. म्हणजे जर मी म्हणालो, सफरचंद खातो तो, तर काही कळतंय का? नाही ना? पण जर मी म्हणालो, तो सफरचंद खातो किंवा इंग्रजीत ही ईट्स अन ॲपल, तर लगेच अर्थ कळतो. बरोबर? बस, ज्याचा पूर्ण अर्थ लागतो त्यालाच वाक्य म्हणायचं. आता जरा नीट लक्ष द्या. आपण वाक्याच्या सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येतोय. कल्पना करा, एक गाडी आहे, पण तिच्यात इंजिनच नाहीये. चालेल का ती गाडी? नाही ना? तसंच इंग्रजी वाक्याचं इंजिन म्हणजे त्याचं क्रियापद म्हणजेच वर्ब. याला तुम्ही वाक्याचं हृदय किंवा आत्मा काहीही म्हणू शकता. याच्याशिवाय इंग्रजी वाक्य 1 इंचही पुढे जाऊ शकत नाही. मग हे क्रियापद म्हणजे काय? एकदम सोपं आहे. क्रियापद म्हणजे ॲक्शन वर्ड. कोणताही शब्द जो एखादी कृती किंवा ॲक्शन दाखवतो. जसे की खाणे म्हणजे ईट, जाणे म्हणजे गो, धावणे म्हणजे रन किंवा अगदी विचार करणे म्हणजे थिंक. कोणतीही ॲक्शन म्हणजे क्रियापद. आणि हा एक नियम, हा तर तुमच्या मनात अगदी फिट बसून घ्या. इंग्रजीचं एकही वाक्य क्रियापदाशिवाय म्हणजे वर्बशिवाय अस्तित्वात येऊच शकत नाही. हे अशक्य आहे. बघा, आपण मराठीत म्हणतो तो हुशार. झालं. पण इंग्रजीत असं चालत नाही. तिथे ही इज क्लेवर असं म्हणावंच लागतं. तो इज आहे ना, ते क्रियापद तिथे आलंच पाहिजे. ओके. तर आपल्या वाक्याच्या गाडीला इंजिन म्हणजे वर्ब मिळालं. पण इंजिन असून काय फायदा जर गाडी चालवायला ड्रायव्हरच नसेल? बरोबर ना? मग वाक्यातला हा ड्रायव्हर कोण असतो? तो असतो सब्जेक्ट म्हणजेच आपला कर्ता. जी व्यक्ती ॲक्शन करते तोच तर असतो ड्रायव्हर. सोप्या भाषेत सांगायचं तर, वाक्यामध्ये जी व्यक्ती किंवा वस्तू क्रिया करते म्हणजेच ॲक्शन करते, तिला आपण कर्ता किंवा सब्जेक्ट म्हणतो. द डुअर ऑफ द ॲक्शन. पण वाक्यातला हा कर्ता ओळखायचा कसा? त्याची एक मस्त जादूची ट्रिक सांगतो. आधी वाक्यातली ॲक्शन म्हणजे वर्ब शोधा आणि त्याला फक्त एक प्रश्न विचारा. कोण? जे उत्तर येईल ना, तोच आपला सब्जेक्ट. उदाहरणार्थ, राहुल ईट्स अ मँगो. यात ॲक्शन काय आहे? ईट्स म्हणजे खाणे. आता विचारा, खाणारा कोण? उत्तर आलं राहुल. झाला की नाही राहुल आपला सब्जेक्ट? सोप्पं आहे की नाही? आता या कर्त्याबद्दल म्हणजे सब्जेक्टबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा. कर्ता 3 प्रकारचा असू शकतो: फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारा स्वतः, जसं की मी, आय ऑर वी. सेकंड पर्सन म्हणजे ज्याच्याशी आपण बोलतोय तो, म्हणजे तू किंवा तुम्ही, यू. आणि थर्ड पर्सन म्हणजे ज्या तिसऱ्याच व्यक्तीबद्दल आपण बोलतोय, तो, ती, ते, ही, शी, इट आणि दे. छान. आता बघा, आपल्याकडे इंजिन आहे आणि ड्रायव्हर सब्जेक्ट पण आहे. पण गाडी सुरू कशी होणार? त्यासाठी चावी लागेल ना, हो की नाही? तर हीच चावी आहे आपली गोल्डन लिंक. हा असा एक सोनेरी नियम आहे जो या ड्रायव्हरला आणि इंजिनला म्हणजे कर्ता आणि क्रियापदाला एकत्र जोडतो. आणि हा आहे तो सगळ्यात
सगळ्यात महत्वाचा गोल्डन रूल. एकदम कान देऊन ऐका. इंग्रजी वाक्यात जसा सब्जेक्ट बदलतो तसा त्याच्यासोबत येणारा हेल्पिंग वर्ब सुद्धा बदलतो. पुन्हा एकदा सांगते, सब्जेक्ट बदलला की हेल्पिंग वर्ब बदलतो. हा नियम म्हणजे इंग्रजी ग्रामरचा आत्मा आहे. चला प्रत्यक्ष बघूया हे कसं होतं. जेव्हा सब्जेक्ट आय असतो म्हणजे मी, तेव्हा त्याच्यासोबत नेहमी नेहमी ॲम हेच हेल्पिंग वर्ब येतं. जसं की आय ॲम अ स्टुडंट किंवा आय ॲम अ टीचर. आय सोबत कायम ॲम. पण आता बघा गंमत. जसा सब्जेक्ट आय वरून ही झाला म्हणजे आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय, तसं ॲमचं लगेच इज झालं. ही इज अ स्टुडंट. तसंच शी इज अ डॉक्टर. इट इज अ चेअर. पाहिलंत, सब्जेक्ट बदलला आणि हेल्पिंग वर्ब सुद्धा बदललं. ॲम गेलं आणि इज आलं. आणि आता जर सब्जेक्ट अनेकवचनी झाला म्हणजे दे, ते लोक, तर हेल्पिंग वर्ब होतं आर. दे आर स्टुडंट्स किंवा वी आर फ्रेंड्स. म्हणजे बघा, आय ॲम, ही इज, दे आर. कर्ता बदलला की हेल्पिंग वर्ब बदललं. हाच आहे तो आपला गोल्डन रूल. वा, मस्तच. आता आपल्याला वाक्याचे सगळे सुटे भाग म्हणजे इंजिन, ड्रायव्हर, चावी सगळं काही माहितीये. आता वेळ आली आहे हे सगळं एकत्र जोडून एक पक्कं आणि मजबूत वाक्य बनवायची. खरी मजा तर आत्ता सुरू होणार आहे. कोणतंही अचूक इंग्रजी वाक्य बनवण्यासाठी फक्त ह्या 3 सोप्या स्टेप्स लक्षात ठेवा. स्टेप नंबर 1, वाक्याचं इंजिन म्हणजे वर्ब शोधा. स्टेप नंबर 2, त्याला चालवणारा ड्रायव्हर म्हणजे सब्जेक्ट शोधा. आणि स्टेप नंबर 3, आपला गोल्डन रूल वापरून त्या दोघांना करेक्ट हेल्पिंग वर्बने जोडून टाका. झालं, तुमचं वाक्य तयार. चला, तर मग जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. आपण आज काय शिकलो? 1, वाक्य म्हणजे ज्याचा पूर्ण अर्थ लागतो. 2, वर्ब म्हणजे वाक्याचं हृदय, त्याच्याशिवाय वाक्य बनत नाही. 3, सब्जेक्ट म्हणजे ॲक्शन करणारा. आणि 4, सगळ्यात महत्वाचा गोल्डन रूल, सब्जेक्ट बदलला की वर्ब बदलतो. तर आता इंग्रजी वाक्य बनवण्याचे हे सगळे बिल्डिंग ब्लॉक्स तुमच्याकडे आहेत. मग विचार करा, याचा वापर करून आज कोणती नवीन छोटी छोटी वाक्य बनवून बघता येतील. थांबू नका, आजच सुरुवात करा.